रेणुका, तू जा यार इथून, माझ्या आसपास पण नको येऊ. तुझ्यावर प्रेम केल्याचा ना पस्तावा होतोय मला. हा काय दिवस दाखवलास मला. का प्रेम केलं असेल मी तुझ्यावर. Just hate myself. कागद तू काय बोलतेस? माझ्या लग्नाच्या दिवशी माझं घर तुटलंय रे. तुझ्या लक्षात येतंय का वेस? माझं घर तुटलंय. मुक्ता वहिनी सारंग दोघही घर सोडून गेलेत. कोणाच्याच चेहऱ्यावर आनंद नाहीये. तू बघितलं ना सगळ्यांचे चेहरे कसे झाले होते ते. रेणुका, तुला असं वाटतंय का की मला याचं वाईट वाटत नाहीये? हे बघ, मलाही खूप अनकम्फर्टेबल फील होतंय. फक्त मला ते असं मला नाही रिॲक्ट करता येते ग. आणि मी विरोध करायचा प्रयत्न केला ना. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी बोलायचा प्रयत्न केला आई बाबांना. बट हे बघ, तू शांत हो. हा प्लीज शांत हो. रेणुका बघ, आपण वेळ घेऊयात, आपण विचार करूयात आणि काहीतरी मार्ग काढूच. हा, तोपर्यंत मी गेस्ट रूम मध्ये राहीन. नाही, तू जा तुझ्या घरी. मला नाही यायचंय. रेणुका, आता आपण फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड नाही राहिलो. माझी बायको आहेस तू. त्यामुळे हे घर मी तेव्हाच सोडेन जेव्हा तू माझ्या सोबत असशील. त्याशिवाय मी कुठेच नाही जाणार. वैजंती, का ग अशी बसली? काय नाही, जीवाची कायली होती अगं. अशी कशी सोडून गेली आपल्याला मुक्ता. सारंग बी गेला. कसं जगायचं आपण? समज चांगलं चाललं होतं. ते गेली आणि दोघांनी आपल्या वाऱ्यावर सोडून गेली. दोघं. मलाही बोलायचं त्या दोघांशी. फोन कर की, फोन कर. खूप वेळा करायचा प्रयत्न केला. लागतच नाहीये फोन दोघांचा. असं का करते ते? निदान म्हणावं, आम्हा दोघींनी तुमच्या संकट तरी न्यायचं. राहिलं असतं कसं बी. का नाही नेलं आपल्याला? का माया पातळ केली दोघांनी? असं का बघताय? काय बोलू आता? तू परत आधीच्याच कपड्यात. तू परत कधीच नाही साडी नेसणार. अरे कापडात काय असते? आणि कापड बदललं म्हणजे माणूस बदलला, त्याची परिस्थिती बदलली असं थोडीच असते. ही तुमच्यासाठी कायम तुमची मुक्तताच राहणार आहे. आणि माझ्या सासरच्या लोकांसाठी कायम त्यांची सून राहणार. पण मुक्तताई आता लई काही बदललंय. काहीच नाही बदललं. बघ, कपाळावर कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे. ज्यांची बायको बनून त्या घरात गेले होते ना, ते तुमचे दाजी, ते माझ्या सोबत आहे आणि कायम माझ्या सोबत राहतील. अजून काय पाहिजे? आणि एक तुम्ही लक्षात ठेवा, मी जरी त्या घराबाहेर पडले असले ना, आणि त्या घराशी असलेलं नातं कधीच नाही तुटणार. त्यामुळं तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका आणि याचा आता विचारही करू नका. गजा, माव फोन चार्जिंगला लावला होता का? हा, कधीच लावलाय. झालं पण असेल. हा, बंद झाला होता. चालू पण केला. हा, मग घेऊन येतो. मुक्ताताई, आता कसं होणार ग? गजा, हा, अरे कुणाचा फोन आहे? हे ए आय असं काहीतरी लिहिले. बघू. हॅलो,
मुक्ता मुक्ता कुठेच बाळा तू? मोठी आई मी माझ्या घरी आहे. काय झालं ग हे सगळं? अनपेक्षित आणि इतकं लाजीरवाड आहे ना, मला दोष द्यावा तेच कळत नाहीये मला. मोठी आई, ते घडलं ते योग्य होतं असं समजा. लई विचार करून घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. आज ते घडलं ते परत घडणार. रेणुकाताईंचं लग्न झालं म्हणजे सगळं झालं असं नाही होत. आपल्या घरात पुढं जया, गायत्री यांची पण लग्न व्हायचे. अजून नवीन नाती जोडणार. मावं घर, बाई परिस्थिती परत परत आडवी येणार. त्यापेक्षा ना आता हा निर्णय घेतलेला कधीही चांगला आहे. पण हा पर्याय आहे का? स्वतःचं घर सोडून जाणं हा पर्याय कसा असू शकतो मुक्ता? वैजंती फोन दे, मी बोलते तिच्या. हे मुक्ता, परत ये ना बाळा. का सोडून गेलेस ग? तू गेल्यापासून या कुडीत परान गेल्यासारखं झालंय बघ. परत ये. मला परत बोलवत आहे? काही गरज नाही तिची. आम्हाला सांगून टाका तिला. निघून गेलीस ना म्हणावं आम्हाला सोडून. आता आम्हालाही तुझी गरज नाहीये. सांगून टाका स्पष्टपणे तिला. स्वतःच बोल. तुझा निरोप द्यायला आम्ही काय मोकळं नाही. मुक्ता, अजिबात गरज नाही तुझी. कळलं ना? गेलीस ना आम्हाला सोडून. परत कधी येऊ नकोस. कळलं ना? विसरून गेलीस ना आम्हाला तू. मग आम्ही सुद्धा विसरलो तुला. कोण मुक्ता? आम्ही नाही ओळखत तुला. कळलं ना? पुन्हा कधी येऊ नकोस. जा. अशी कशी निघून जाऊ शकते ही मुलगी? आधी जीव लावायचा, माणसाला पूर्ण बदलायचा आणि स्वतः निघून जायचं. गरज काय होती? मोडलं असतं ना. रेणुकाचं लग्न मोडलं असतं. माझी पोरगी घरात बसली असती. काय फरक पडला असता? हिने जायची काय गरज होती? गेले ना, आता जाऊ दे. जाऊ दे, आता नकोच आहे ती आपल्याला. मग काय, ती आम्हाला विसरली, आपणही विसरून जाऊ तिला. नको ती. तुम्हाला कसं विसरू शकते? माझ्यासाठी एवढं काय केलंय तुम्ही? ज्यांच्यासाठी त्यांची मुलगी सगळं काही होती, तिच्यासाठी ते काही करू शकते, तेच मला म्हणते. मुक्ता, रेणुकाचं लग्न मोडलं असतं तरी चाललं असतं, पण तू घरी आहे. पण मी नाही करू शकत. मला माफ करा दादा. असं कसं धीर सोडताय तुम्ही? हे रावसाहेब, रडू नकोस रे तू. वैजंती, तू पण नको रडू. असं काय करताय? रडू नकोस रे रावसाहेब, रडू नकोस. येईल रे परत. खरंच येईल का काय? विसरून गेली तर काय म्हणजे आपल्याला? नाही तशी नाही ती पोरगी. मुक्ता, रडू नकोस. इकडे बघ. रिलॅक्स. चल आपण फिरून येऊ. एखादा फेरफटका मारला ना की आपल्याला खूप छान वाटेल. आणि आपल्या दोघांना या धक्क्यातून बाहेर येण्याची खूप गरज आहे. चल. नाही, तुम्ही आधी खाऊन घ्या. तुम्हाला भूक लागली असेल. भूक तर कधीच गेली आहे. रेणुकाच्या लग्नात काय काय करायचं ना याचा खूप विचार करून ठेवला होता. त्यांचं लग्न झालं ना की रिसेप्शन मध्ये त्या दोघांना असं मध्ये बसवायचं आणि त्या वेदला खूप त्रास द्यायचा. त्याची खूप गंमत करायची. बासुंदीमध्ये हिरवी मिरची घालून त्यांना खाऊ घालायची. सगळ्यांसोबत खूप मस्ती करायची होती का? त्या दोघांचा प्रत्येक क्षण मला टिपून काढायचा होता. हे पण मुक्त बघ ना यार, ह्या नको त्या आठवणी आता कायमच्या मनावर कोरल्या गेल्या. अगं अंबिका आत्याला असं वागून कुठला आनंद मिळत असेल हे देवालाच ठाऊक.
हे बघ मुक्ता, आत्या आपलीच आहे, आपलंच माणूस आहे असं म्हणून आपण तिला प्रत्येक वेळी माफ केलंय ना आपण तिला माफ. त्या दिवशी पार्टीच्या इन्सिडेंट नंतर सुद्धा आपण तिचं नाव पुढे येऊच दिलं नाही. तुला माहितीये का अगं मुक्ता, आपण आपल्या शत्रूला माफ केलं ना तर तो सुद्धा त्याची जाणीव ठेवतो. अगं पण ही आपलीच माणसं आपल्याशी असं खुनशीपणानं का वागतायत? अंबिका त्या दत्ता मामा त्यांना कायम सूड घ्यायचं असतं. एकदा त्रास देऊन त्याचं पोट नाही बरं. त्यांची एकुलती एक मुलगी आहे, तिचा पण कसा विचार नाही करत हे. तिला किती त्रास होत असेल याचा तरी विचार करायला हवा ना. का अत्यंत मूर्ख आणि सेल्फिश माणसं आहेत. मला ना या सगळ्यात जयाची इतकी काळजी वाटते. तिने तिच्या आई वडिलांना असंच वागताना बघितलंय. काय वाटत असेल तिला, काय परिणाम होत असेल तिच्यावर. मला ना खरंच अनाथ झाल्यासारखं वाटतंय. आई बाबा असून सुद्धा अनाथ असणं काय असतं ना हे तुम्हाला नाही समजणार. तोंडाला येईल ते बोलू नकोस. तुला त्या मुक्ताचा त्रास दिसतोय आणि बघ बघ तुझे आई वडील काय त्रासात दिवस काढतायत ते नाही दिसत आहे तुला. एक मिनिट मम्मा, तुमच्या चुकीमुळे ना तुम्हाला हा सगळा त्रास सहन करावा लागतोय. आणि तरी सुद्धा मला तुमच्याबद्दल वाईट वाटायचंच. पण तुम्ही जे आज केलं, का तुम्हाला बदला घ्यायचाय का? आणि या सगळ्याचा माझ्यावरती काय परिणाम होईल याचा तुम्ही विचारच करत नाही आहात. जया, तू आम्हाला अक्कल शिकवू नकोस. अगं आम्हाला सपोर्ट करायचा सोडून त्यांच्या नादाला लागलीस, त्यांना सपोर्ट करतेस तू. तुम्ही चुकीचं वागताय आणि मी तुम्हाला सपोर्ट करणार नाही. तुला आमच्या चुका दिसतात, त्या मुक्ताच्या दिसत नाहीत. हा, चांगुलपणाचं नाटक करून या घरावर ताबा मिळवते ती, आणि तू बाबा ती नाटक करत नाहीये असं तुला वाटतं कारण तू अजून लहान आहेस. पण ती कशी आहे ना हे तुला कळणारच नाही. जया, मला इथे प्रत्येकाला स्वतःच पडलेलं असतं. प्रत्येक जण आधी स्वतःचा विचार करतो. बरं मला सांग बाळा, तुझ्यासोबत जर कोणी वाईट वागलं तू शांत बसशील? हा, गप्प बसून असशील? हो, ती राहील, कारण तिला अजून दुनियादारीच काय ते माहित नाहीये. पण आपल्याला कळते ना. अगं परतफेड केल्याशिवाय रात्रीची झोप लागत नाही, अन्न पाणी गोड लागत नाही, आणि आम्ही तेच करतोय. पण सुरुवात कोणी केली हे बघायला नको का? आणि आपला राग आपण आपल्याच माणसांवर कशाला काढायचा? उद्या मी जर चुकीचे वागले तर तुम्ही माझाही बदला घ्याल. जया, तू मुलगी आहेस आमची. मग मुक्ता वहिनी पण कुणाची तरी मुलगी आहे ना. बाबा, तिच्या आई वडिलांचा किती अपमान झाला, मग तिने पण बदला घ्यायचा का? आपण आयुष्यभर हेच करत राहायचंय का? हे कुठेतरी थांबायला नको? थांबणार ना, नक्कीच थांबणार. ज्या दिवशी आम्ही या घरात जाऊ आणि नगरघर घराच्या बाहेर असतील ना तेव्हाच हे सगळं थांबेल. घरात येऊ म्हणजे कसं? तुम्ही दादा मामांना म्हणालात की तुमच्यावर केस करून आम्ही घरात घुसू, असंच ना? जर चुकीच्या पद्धतीने घरात येणार असाल ना तर मी तुमच्या सोबत नसेल असंच म्हणायचं ना तुला? नाही, असं नाही करणार. मी तुमच्या सोबत असेल, पण एक फॅमिली म्हणून मी तुमच्या सोबत कधीच नसेल. आपण एकाच घरात राहून परके असू आणि याची जाणीव मी तुम्हाला वेळोवेळी करून देणार. आणि यापेक्षा मोठी शिक्षा तुमच्यासाठी कोणतीच नसेल. जया, जया, हे तू नाही, हे तुझ्या तोंडून मुक्ता बोलते. मम्मा, मी तुझ्यासारखं बोलण्यापेक्षा मुक्ता वहिनीसारखं बोलते, ही चांगलीच गोष्ट आहे नाही? मला
तुमची ना लाज वाटते. आपली ही जया आता काय बोलून गेली हो? माझी जया, आपली मुलगी, माझ्या पोटचा गोळा, ती आता म्हणाली मला तुमची लाज वाटते. अहो, ही त्यांच्या बाजूने उभी राहून आपल्याशी भांडते, आपल्याला जाब विचारते. या नगरकरांनी जितकं दुःख आपल्याला दिलाय ना, त्या सगळ्याची परतफेड केली जाईल. जया, बाळा, तुला असं वाटतंय ना की तुझ्या आई बाबांनी माघार घ्यावी, त्यांना शरण यावं, पण असं काहीही होणार नाही. अंबिका, अगं इतके दिवस ती त्यांच्या बरोबर त्या घरात राहते. प्रत्येक जण आपल्या विरोधात तिच्या मनामध्ये विष कालवतच असणार ग. त्यांना असं वाटतंय की असं केल्यामुळे आपली मुलगी आपल्यापासून हिसकावून घेता येईल, पण त्याआधी हे नगरकरांचं घर तुटलेलं असेल. आता धमाका झालाच आहे. आता कुणीच कोणाचं राहणार नाही. मी माझी मुलगी माझ्यापासून तोडलीत ना, मी बघा, मी तुमचं अख्खच्या अख्खं कुटुंब तोडून टाकलं. चला मस्त खाऊन घेऊयात आपण. हा युवराज, हे शोभतं काय तुला? इथे मुक्ता गेल्यामुळे लोकांच्या घशाखाली घास उतरत नाहीये आणि तू इथे हे चमचमीत खाणं घेऊन आलेस. काय वाटत नाही तुला? लाज वाटली पाहिजे तुला. आत्या, ज्याला दुःख करायचंय करू देत, ज्याला उपाशी राहायचं त्याला राहू देत. आपल्याला तरी प्रचंड आनंद झालाय आणि तो आपण चमचमीत पोटभर खाऊन साजरा करणार. काय मामा? हो, क्या बात आहे. हे आत्या, काय ते बघ कसे बघतात तुझ्याकडे. अगं, त्यांना वाईट वाटतंय तू खात नाहीयेस म्हणून. हा, उचल, हो जाऊ सुरू. मला तर हे सगळं बघून आहे ना खावंसच वाटतंय, पण नको. माझं ते कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस वाढेल ना, नकोच बाबा ते. मला सांग, मुक्ता येण्याच्या अगोदर तुला हे सगळे आजार होते का? नाही ना. मग मुक्ता घरात आल्यामुळेच झाले ना. पण आता तर मुक्ता घरातून गेली म्हणजे आजार पण जाणार. जाणार नाही तर मी आता खाणार. तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा शरण यो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. बाळूनी उधळतो जीव माय बापा, वनवायुरी पेटला खेळ मांडला.